जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी यंदा LED सुसज्ज चित्ररथांची निर्मिती करण्यात आली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या चित्ररथांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले। या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेले हे LED चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील तब्बल 228 गावांमध्ये फिरणार असून विविध शासकीय योजनांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या चित्ररथांमधून माहितीपट, व्हिडिओ क्लिप, लाभार्थ्यांच्या यशोगाथा आणि योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन दाखवण्यात येणार आहे। गावागावात फिरण्याबरोबरच शाळा, महाविद्यालये, निवासी शाळा आणि वस्ती पातळीवरील कार्यक्रमांमध्येही हे चित्ररथ पोहोचवणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांना योजनांची थेट माहिती मिळणार आहे। या जनजागृती उपक्रमांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुला-मुलींसाठी विविध शिष्यवृत्ती योजना, निवासी शाळा योजना, रमाई आवास योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यांसह गट ई कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समावेश आहे। पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा तसेच समाजातील वंचित घटकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। सामाजिक न्याय विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे शासकीय योजना अधिक पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतील। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।